चला पाहूया आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केट उद्या कसं राहू शकतंय. तर एक्झॅक्टली आपण ज्या ज्या लेवल्स ड्रॉ करून तुम्हाला आपल्या ग्रुपला सेंड करतो त्या त्या लेवलनं वर्किंग केलेलंच आहे मार्केटनं. फक्त जरासं 4-5 दिवस आपण ऑफिसमधून नव्हतो त्यामुळे आपलं प्रिडिक्शन ग्रुपला आलेलं नाही किंवा आपल्या युट्यूब चॅनलला आलेलं नाही. इथून पुढे तुम्हाला दररोजच्या दिवस आपलं प्रिडिक्शन येऊन जाईल. पण कधीही प्रिडिक्शन फॉलो करून तुम्ही जर चांगल्या जर ट्रेडिंग केलं तर चांगले पैसे मिळवाल पण. पण लक्ष द्या, तुम्ही स्वतः शिका, स्वतः ट्रेडिंग करा. जोपर्यंत तुम्ही चांगलं स्वतः शिकणार नाही, तुम्ही चांगले पैसे तुम्ही मिळवू शकणार नाही. ओके. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या प्रिडिक्शनला. तर प्रिडिक्शनचा एक छोटासा व्ह्यू आहे की हा जो पूर्ण झोन आहे तो पूर्ण बाईंग झोन आहे. इथे जे झोन्स होते ते ऑलरेडी मी सगळे पूर्ण गायब केलं आहे. जे सेलिंगचं होतं बाईंगचं होतं आता जस्ट फक्त एक बाईंग आहे. ह्याच्यावरती ब्रेक झाला तर बाईंगच बसायचा आणि ह्याच्यावरती फक्त बाईंग बसायचं आहे. पूर्ण झोन बाईंगचा विचार करणार तर आपण इथं कुठेही स्वतःची सेलिंगचा विचार करायचा नाही. फक्त एकच झोन सेलिंग करणार तो म्हणजे हा. आणि बेस्ट अजून एक सेलिंगचा झोन म्हणजे हा. या दोन सेलिंग झोन शिवाय तुम्हाला कुठल्याही ठिकाणी सेलची ऑर्डर पंच करायची नाहीये. कुठल्या साईडला कधी स्पाइक मारेल किंवा काय होईल तुम्हाला सांगता येणार नाही. जोपर्यंत इंडियन मार्केट स्टेबल होत नाही तोपर्यंत तुम्हाला जरासं जपून आणि एसएल लावूनच ट्रेडिंग करायचं आहे. सगळ्यात बेस्ट वे तुम्ही इक्विटी ट्रेडिंग जरी केलं तरी पण बेस्ट आहे. आपण इक्विटी जर तुम्हाला बघितलं तर 12-13 स्टॉक दिलं होतं. 12-13 स्टॉक्स मधलं 10 तरी स्टॉक्स टार्गेट हिट केले आहेत. पण जे पण स्टॉक्स होते ते आपलं बाईंगचं होतं. जरा मार्केट खाली येत असल्यामुळे आपल्याला जरासं स्टॉक्स काढण्यासाठी जरा अवघड जायचं आहे. त्यामुळे आपण स्टॉक्स तुम्हाला दिले नाहीत. कारण जे पण स्टॉक्स तुम्हाला दिले ते बेस्ट असणार, ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला बेनिफिट देऊ शकतील असेच आपण स्टॉक्स तुम्हाला सर्च करून दिलेले आहेत. त्या 13 ते 14 स्टॉक्स मध्ये आपण 2 ते 3च फेलियर सापडलेलं आपल्याला उरलेलं 11 ते 12 सक्सेसच आहेत. जस्ट आता जर निफ्टीचा व्यू आपला एक बेस्ट असा आहे की हा एक बाईंग झोन. आपण बाईंग आणि सेलिंग. त्यानंतर बँक निफ्टीमध्ये जर व्यू बघायला गेला तर बँक निफ्टी मधले आहे तेच आपलं प्रिडिक्शन आहे. काही चेंजेस केले नाहीत. बँक निफ्टी पुढचा व्यू होता, हे टार्गेट होतं. बँक निफ्टी आपलं ते डन केलं आहे. मग ते बँक निफ्टी आज ना काय केलं, थोडंसं अप जाऊन ह्या ठिकाणी अप गेलेलं आहे. मग आपला जे जे आता जे जस्ट समजा त्याला बँक जर खाली यायचं म्हटलं तर हा एक झोन राहू शकतो आणि हा सेकंड झोन राहू शकतो. जस्ट तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पण जरा कॉलचाच विचार करायचा आहे, कारण हा बाईंग झोन आहे. बँकला ऑलरेडी ब्रेक केलाय. इथून पहिले टार्गेट, सेकंड आणि थर्ड जे पण विचार करणार ते बाईंगलाच करा. बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये थोडंसं आपण बाईंगला ऍक्टिव्ह राहणार आहोत. पण समजून चला, जर निफ्टीमध्ये उद्या किंवा बँक निफ्टीमध्ये उद्या जर फॉल जर दिसला तर मग जरासा आपण वेगळ्या पद्धतीने विचार करणार परवासाठी. पण उद्यासाठी आपला एक व्ह्यू आहे जरा कॉल साईडचाच आहे. जे पण तुम्ही ट्रेडिंग करणार ते कॉल साईडलाच करा, कारण उद्या पण बँक निफ्टी समजून चला 49,064च्या वर जर ओपनिंग केलं किंवा जर वरतीच गेलं तर तुम्हाला नवीन 49,400 आणि नवीन 49,500, 600, 700 पण नवीन हाय आपल्याला उद्या दिसून येऊ शकतं. ओके. तर अशाच प्रिडिक्शनसाठी आजच आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, नक्की बेल आयकॉनला क्लिक करा. आणि समजून चला, जर तुम्हाला चांगल्या पण जर स्वतः जर ट्रेडिंग करायचं जर शिकायचं जर असेल तर आपलं नवीन क्लास पण सुरुवात होते, नवीन बॅच आपली सुरुवात होत्या. तर बेसिक, ॲडव्हान्स, प्रो ॲडव्हान्स, इक्विटी, एमसेक्स, फॉरेक्स ॲडव्हान्स हा सगळा सिलेबस एकाच बॅचमध्ये शिकवला जातो. हे जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर ह्याची इंस्टाच्या पेजला गेला तर आपल्या ऑफिसचा नंबर आहे, त्याला फोन करा, तुम्हाला पूर्ण माहिती वगैरे दिली जाईल. थँक्यू.